नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, वनरक्षक भरतीचे सध्या ग्राउंड सुरू आहे आणि कोणत्या जिल्ह्याची अन गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे आणि कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड आहे, या सर्व अपडेट मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अमरावती वन विभागाचे तुम्ही इथे पाहू शकतात गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. याच्यामध्ये त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे आणि त्यानंतरनं गुणवत्ता यादी दिली आहे. तुम्ही इथे पाहू शकतात. अमरावती वन विभागमध्ये जे उमेदवार ग्राउंडमध्ये पात्र झाले आहेत, त्या संदर्भात ही माहिती आहे. तुम्ही इथे पाहू शकता. मित्रांनो, या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण पाहूयात. पात्र उमेदवारांची यादी फॉरेस्टच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने शारीरिक पात्रता, तपासणी कागदपत्रे, तपासणी धाव चाचणी आणि तपासणीकरिता सर्व उमेदवारांना 20 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत, त्या आधारे 20/1/2024 ते 24/1/2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या धाव चाचणीमधील वेळेनुसार प्राप्त गुण, पुरुष उमेदवार 5 किलोमीटर आणि महिला उमेदवार 3 किलोमीटर व ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून एकूण 1913 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पान 1 ते 77 फॉरेस्टच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तर एकूण जे उमेदवार आहेत अमरावती वन विभागाचे 1913 उमेदवार आहेत आणि ही जी यादी असणार आहे मित्रांनो, ती पान नंबर 1 ते 77 पर्यंत असणार आहे. तुम्ही पाहू शकता त्यांनी यादी दिलेली आहे. दुसरा विभाग आहे नागपूर वनवृत्त. नागपूर वनवृत्ताचं एक शुद्धीपत्रक आलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात. वनरक्षक पदभरती प्रक्रिया 2023 31 जानेवारी रोजीचं हे शुद्धीपत्रक आहे. शुद्धीपत्रकाचा विषय असा आहे की मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप चाचणीसाठी हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. मित्रांनो, या शुद्धीपत्रकामध्ये असे म्हणले आहे की जे नागपूर वनवृत्ताचे धाव चाचणीचे जे वेळापत्रक होते, त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. नागपूर वनवृत्तातील वनरक्षक पदाच्या भरतीकरिता 23/1/2024 ते 22/2/2024 या कालावधीत मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप तपासणीचा कार्यक्रम 19/1/2024 रोजी वन विभागाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याप्रमाणे सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये 5/2/2024 पासून बदल करण्यात येत आहे. मित्रांनो, 23 तारखेपासून 22 फेब्रुवारीपर्यंत जे नियोजन होतं, त्या नियोजनामध्ये 5 फेब्रुवारीपासून बदल करण्यात आले आहे आणि त्यानुसार त्यांनी सुधारित मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमापचा कार्यक्रम इथे त्यांनी वेळापत्रकामध्ये दिला आहे. तुम्ही पाहू शकता. हे जे शुद्धीपत्रक आहे ते फॉरेस्टच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानंतरनं उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी व दिनांक 12/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार निश्चित करून देण्यात आलेल्या दिनांकास सोबतच्या प्रपत्र अ मध्ये नमूद मूळ दस्तऐवजांसह नियोजित वेळेवर स्थळी न चुकता उपस्थित राहावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जानेवारी रोजी जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली होती, त्यामध्ये ज्या उमेदवारांचं नाव असेल त्यांनी तिथे नियोजित वेळेवर उपस्थित राहायचं आहे आणि हे वेळापत्रक आहे ज्यामध्ये बदल करण्यात आला होता. 5 फेब्रुवारीपासून हे वेळापत्रक आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतरनं त्यांनी ते दिनांक, गुणवत्ता क्रमांक, मेरिट लिस्ट नंबर पासून ते पर्यंत आणि एकूण उमेदवार, वेळ आणि स्थळ दिलेलं आहे. स्थळ तुमचं असणार आहे हरिसिंग सभागृह, वन सभागृह, जपानी गार्डन चौक, सेमिनरी हिल्स, नागपूर. इथे तुमचं धाव चाचणीचं ठिकाण असणार आहे. त्यांनी वेळेबद्दल इथे माहिती दिली आहे. सकाळी 8, सकाळी 10, पुन्हा दुपारी 1 आणि दुपारी 3 या वेळेत ग्राउंड होणार आहे आणि एकूण उमेदवारांची संख्या आपण बघितली तर इथे त्यांनी गुणवत्ता क्रमांक, मेरिट लिस्ट नंबर पासून ते पर्यंत त्यांनी प्रत्येक एका सेक्शनमध्ये 1250 एकूण उमेदवार असणार आहेत. पत्रकानंतरनं त्यांनी डॉक्युमेंटबद्दल माहिती दिली आहे. मूळ कागदपत्रे व त्या कागदपत्रांचा स्वाक्षंकरित केलेला एक छायांकित संच सोबत घेऊन येणे अनिवार्य राहील आणि उमेदवारांनी दिलेल्या वेळेत न चुकता उपस्थित राहायचं आहे आणि दुसरी संधी उमेदवारांना मिळणार नाही अशी त्यांनी ते माहिती दिली आहे. त्यानंतरनं त्यांनी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत हे शेवटी प्रपत्र अ मध्ये माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता. एकूण 22 प्रकारचे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. तो हा अपडेट होता वनरक्षक भरतीबद्दलचा, ग्राउंड बद्दलचा. असेच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.